नमस्कार. शहराच्या गोंगाटापासून दूर आमच्या फार्म हाऊसवरचा हा एक खास दिवस. आधी कुशीत असलेली मिशू आता काकाचा हात पकडून चालायला शिकते. वेळ किती पटकन पुढे सरकतो ना. डॅडीचा फोन म्हणजे मिशूची तारांबळ उडते फोनवर बोलायला. आज मी मिशूला तूप चपाती रोल करून दिली. आज असं वाटलं घरच्याच वांग्याचं भरीत करावं, म्हणून शेतातून ताजी वांगी आणली आणि सपकन पाण्यात मारली. चला तर मग सुरू करूयात खास वांग्याचं भरीत माझ्या स्टाईलमध्ये. वांग्यांना आधी थोडं तेल लावते मी. आता ही वांगी जाळीवर ठेवून भाजून घेते. एवढ्यातच अक्कांनी शेतातून घोसाळ्या आणून दिलं. घोसाळ्याची भजी अक्कांना फार आवडतात, म्हणून म्हटलं ते पण करून घ्यावं. भरताची खास गोष्ट म्हणजे त्याची साधी चव. मी जास्त काही घालत नाही, म्हणून मी याला कच्चं भरीत म्हणते. फक्त कांदा, खूप सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि तडका. चव वाढवण्यासाठी एक लाल मिरची सुद्धा घातलेली आहे. चला तर मग आता आम्ही निघालो आहोत घराच्या मागच्या केळीच्या झाडाकडे. केळींचा घड पाहून मिशूची क्युरिओसिटी वाढली आहे. केळींना ती हलकेच हात लावून बघतीये, जणू काही पहिल्यांदाच इतकं जवळून पाहते. हे बघा, केळीचे ट्रिपलेट्स. निसर्गाची मजा वेगळीच असते ना. ही केळी अजून वाढायची आहेत, म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे कव्हर लावतो. हे असं केलं की कीड, पक्षी आणि उन्हामुळे फळं खराब होत नाहीत. मम्मी बघा चिक्कूच्या बागेत मस्त रमल्या आहेत. मम्मीनी तिथून कडीपत्त्याची रोपं घेतली. बोलल्या घराजवळ लावूया. ज्वारीचं कणीस असं दिसतं. याला आपण हुरडा पण म्हणतो. याच धान्यापासून पुढं पीठ होतं आणि भाकरी बनते. आज मिशू त्याच्याशी पण ओळख करून घेते. लहानपणापासूनच शेतातली ओळख झाली की निसर्गाशी नातं आपोआप जुळतं. सगळ्या बागेत झाडं आहेत, पण टॉयलेटसाठी पक्ष्यांनी हे झाड निवडले. बघा आमच्या गब्बरचे नखरे. मिशूचा परमनंट बॉडीगार्ड आहे हा. बाबांचा मॉर्निंग वर्कआउट मिशूने तंतोतंत कॉपी केलाय. चला तर मग फुल स्टॉप घेऊया. बाय बाय.